नमस्कार मैत्रिणींनो, घरच्या सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पास्ता बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने अगदी टेस्टी असा पास्ता बनणार आहे आणि पटकन बनतो, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। माझ्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा आवडेल। आता या ठिकाणी सर्वात आधी मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ तुम्ही तुमच्यानुसार घालू शकतात। आणि आता यामध्ये आपण पास्ता बॉईल करायला घालणार आहोत। या ठिकाणी बॉईल झाल्यानंतर सुद्धा माझ्या पास्त्याचा रंग येलो दिसत आहे। त्याचं कारण असं, मी या ठिकाणी रव्याचा पास्ता घेतलेला आहे। हा तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये अवेलेबल होईल, स्टोअरमध्ये अवेलेबल होईल। आणि मी सजेस्ट करेल की तुम्ही सुद्धा रव्याचाच पास्ता यूज करा, कारण मैद्याचा पास्ता आहे तो बॉईल केल्यानंतर असा चिकटतो आणि व्यवस्थित टेस्टला चांगला लागत नाही। तर त्यानंतर या ठिकाणी मी एका कढईत तेल घालून घेतलेलं आहे। अगदी 2 चमचे तेल घालायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये आपण कांदे घालणार आहोत। मी या ठिकाणी 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि जेवढे आपण त्यांना बारीक चिरणार तेवढी पास्त्याची टेस्ट वाढते। सोबत कांद्यांचा रंग गोल्डन झाल्यानंतर आपण बटाटे आणि गाजरसुद्धा घालणार आहोत आणि त्यांनासुद्धा व्यवस्थित परतवून घेणार आहोत। गाजर आणि बटाट्यांचे सुद्धा उभेच काप केलेले आहेत, तुम्ही बघू शकतात। आणि यांना व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे। भाज्या आपण या ठिकाणी घातलेल्या आहेत, त्या तुम्ही तुमच्या आवडीच्या सुद्धा आणखीन तुम्हाला काही भाज्या ॲड करायच्या असतील तुम्ही करू शकतात। आणि यामध्ये आपण शिमला मिरची सुद्धा उभी चिरून घातलेली आहे। तसंच आपण या ठिकाणी उभ्या चिरलेला टोमॅटो सुद्धा घालून घेणार आहोत। टोमॅटो मी जास्त बारीक चिरला नाही, नाहीतर मग टोमॅटोची भाज्या शिजता पेस्ट होऊन जाते। त्यामुळे टोमॅटो या ठिकाणी आपण नॉर्मल सलाडसाठी वगैरे कट करतो त्याच साईजचा कट करून या ठिकाणी घालणार आहोत। आता ह्यामध्ये मी नॉरचा जो पिझ्झा पास्ता सॉस आहे तो सुद्धा घातलेला आहे आणि पावडर फॉर्ममध्ये जो पास्ताचा मसाला येतो तो सुद्धा घातलेला आहे। आणि मी जो पावडर फॉर्ममध्ये मसाला घातला आहे त्याला आधी मी पाण्यामध्ये व्यवस्थित डिझॉल्व केलेला आहे आणि मग घातलेला आहे। साधारणतः 100 ते 150 ml पाण्यामध्ये मी 4 पाकिट पावडर मसाला आणि 3 चमचे पिझ्झा पास्ता सॉस या ठिकाणी घातलेला आहे। आणि आता आपण ह्या भाज्यांना त्या सॉसमध्ये व्यवस्थित शिजू देणार आहोत। भाज्यांना व्यवस्थित शिजू देणं ही महत्त्वाची स्टेप आहे, कारण भाज्या व्यवस्थित शिजल्या नाही तर आपला पास्ता अजिबात चांगला बनत नाही। आता या ठिकाणी बघा, आपण थोडंसं हाय फ्लेम करायची आहे गॅसची आणि भाज्यांना व्यवस्थित शिजवायचं आहे। आपण भाज्यांवरती झाकण ठेवून शिजवणार आहोत आणि मध्ये मध्ये आपण झाकण काढून भाज्यांना परतवून घ्यायचं, नाहीतर मग भाज्या खाली चिटकतील आपल्या कढईमध्ये। तर त्याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित आपण भाज्यांना शिजू द्यायचं। अजूनसुद्धा बघा, आपण यामध्ये मेन बटाटा जो घातलेला आहे तो शिजायला खूप वेळ घेतो, त्यामुळे आपण बटाटा शिजेपर्यंत भाज्यांना शिजवणार आहोत। तर आता या ठिकाणी बघा, भाज्या व्यवस्थित शिजलेल्या दिसत आहेत। तर मी यामध्ये पास्ता घालत आहे। पास्त्याला थंड करायचं आणि त्याच्यासाठी पास्त्यावरती थोडं थंड पाणी घालायचं, जेणेकरून पास्ता व्यवस्थित थंड होईल आणि चिकटणार नाही। हा पास्ता रव्याचा असल्यामुळे हा असा सुद्धा चिटकत नाही आणि असाच जर तुम्ही ठेवला तर तो व्यवस्थित थंड होतो आणि अगदी सुटसुटीत राहतो। तर आता आपण यामध्ये पास्ता परतवून घ्यायचा आहे सगळ्या भाज्यांमध्ये आणि 5 मिनटं गॅस बंद करून पास्त्याला झाकून ठेवायचं आणि मग पास्ता सर्व करायचा आहे। मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।